बहुतांश कुटुंबामध्ये आपण आतापर्यंत पाहिलंय की काही बिझनेससाठी, नोकरीसाठी घरदार सोडून, मुलं बाळ सोडून बाहेरगावी वर्ष, 6 महिने, 2 महिन्यासाठी जावं लागतं. असंच एक दाम्पत्य आहे. त्यांचा सुखी संसार होता. त्यांना 2 मुलं, 1 मुलगी आणि पत्नी आणि तो, असा त्यांचा 5 जणांचा सदस्यांचा परिवार. काही कामानिमित्त तो घर सोडून बाहेरगावी गेला आणि त्याला 1 महिना, 2 महिने वेळ लागायचा. महिन्यानं, 1.5 महिन्यानं घरी यायचा, 4-8 दिवस राहायचा, पुन्हा जायचा. परंतु ज्या वेळेला तो बाहेर जायचा त्यावेळेला त्याची पत्नी सोनम ही घरी एकटीच असायची. मुलं बाळ छोटे, काही अंगणवाडी जायची तर काही छोटेच होते. परंतु तिच्याजवळ सासू सासरे नव्हते, कुणीही नव्हतं. ती एकटीच होती. पती गेल्यानंतर हिच्या मनामध्ये वाव झाली, जागा झाली आणि तिचं मन खाली, दिमाग शैतान का घर म्हणतात, अगदी तसंच घडलं. तिने आजूबाजूला नजर टाकायला सुरुवात केली आणि तिची नजर गेली एका तरुणावरती. त्या तरुणाचं नाव म्हणजे साहिल. साहिलवरती सोनमची नजर पडली. साहिल सोबत बोलभाषण सुरू झालं. नंबर घेतला, मेसेज सुरू झाले, त्याचं घरी येणं जाणं सुरू झालं, चहा पाणी सुरू झालं आणि याचंच रूपांतर प्रेम प्रकरणामध्ये सुरू झालं. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले, शारीरिक संबंध सुरू झाले. साहिलचं लग्न झालेलं नव्हतं, तो तरुण होता, बॅचलर होता. सोनम पती असताना, मुलं बाळ असताना ती भरकटली आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करत गेली. प्रेम प्रकरण एवढं वाढत गेलं की काही दिवसानंतर तिचा पती घरी आला की 8 दिवस हे बोलभाषण बंद ठेवायचे. तो गेला की परत यांचं भाषण सुरू व्हायचं, भेटीगाठी सुरू व्हायच्या, शारीरिक संबंध सुरू व्हायचे. तब्बल 2 वर्ष हे चाललं. 2 वर्षानंतर 1 महिन्याने पती येतो हे सोनमला माहिती. परंतु तो अचानकच एका दिवशी मध्यरात्री घरी आला. ज्या वेळेला मध्यरात्री घरी आला आणि घर उघडलं, पत्नीला वाटलं दुसरं कुणी असेल. ज्या वेळेला घर उघडलं आणि तो घरामध्ये आला त्यावेळेला घरामध्ये तो तरुण सोनमच्या बेडरूमवरती नको त्या अवस्थेमध्ये झोपलेला होता. दोघांचे हे चित्र त्याचं स्पष्टीकरण लक्षात आलं आणि त्यावेळेला त्या सौरभला घरातून, साहिलला घरातून हाकलून दिलं आणि सोनमला ज्या वेळेला विचारपूस केली त्यावेळेला सोनमने भीतीपोटी संपूर्ण काही उलगडा केला. पण यामध्ये ट्विस्ट असा येतो, तो म्हणजे सोनमला सौरभने मारहाण न करता माफ केला. परंतु एकीकडे साहिल नावाचा जो प्रियकर होता त्याला ही गोष्ट खटकली आणि त्याने सौरभचाच काटा काढला. सोनमचा प्रियकर साहिल याने सौरभचा काटा काढला सोनमला मिळवण्यासाठी. विवाहबाह्य संबंध ठेवून जे दुष्परिणाम आपल्या समोर येत असतात ते परिणाम आज एका घराला उद्ध्वस्त करत असताना दिसून येतात. आणि सोनमचंच घर उद्ध्वस्त झालं नाही, त्यांच्या मुलाबाळांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि जो प्रियकर होता साहिल तो देखील जेलबंद आहे. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. लंडन मधील घटना आहे. या घटनेमुळे आज आपल्याला विचार करायला भाग पडतो. विवाहबाह्य संबंध क्षणिक सुखासाठी आज ज्या घटना आपल्या समोर येतात, दिवसेंदिवस एक ना एक घटना आपल्या समोर येतात. या घटनांनी आज आपल्याला विचार करायला भाग पडतो. विश्वास, लग्न झाल्यानंतर पती पत्नीचा जो विश्वास असतो, विश्वासाच्या चाकावरतीच संसार चालत असतो. आणि आज याच संसाराचा घोट घेताना, संशयाला तडा देताना आपल्याला अनेक महिला दिसतात, अनेक पुरुष दिसतात, अनेक तरुण मुलं दिसतात. या घटनेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळालं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया मराठी रिअल क्राईम स्टोरी सोबत, लेटेस्ट रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. बेल आयकॉन घंटीला नक्की ऑन करा, कारण देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल घटनाक्रम, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळं चॅनल सोबत राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.